आज जे हिंद केसरी मैदान झालं ते बैलपिन हिंद केसरी होतात आणि आपले बबलू चाचा पिन आज हिंद केसरी ओरिजिनल हिंद केसरी झाले. बबलू चाचा काय सांगताल आजच्या मैदानाबद्दल? काय नाही, पैरा करतानाच मी म्हटलं होतं शो तर आपला झाला, आपलं नियोजन तर आपली गाडी एक नंबर करणार आधीच मी म्हटलं होतं. बबलू चाचा काय म्हणजे एवढं जवळजवळ 1-2 वाजताच 100 फेरे पाळलेले. हो, 2 वाजता मैदान काय एक नंबरचा विषय नाही. काय सांगताल ह्या मैदानाबद्दल पेडगावच्या? मैदानाचा विषयच नाही ह्या काय. मैदान असलं म्हणजे झालं पण नाही म्हणा. कधी 7 वाजता तर गट गेला होता खाली पाहायला. कशी पाहिली गाडी? काय आज लखन आणि बकासूरची गाडी एक नंबर पाहिली. हो, आज दादा आहे ना मालकांपेक्षा फॅनचा जल्लोष खूप आहे आज. जास्त आहे. हो, काय सांगाल एवढं प्रेक्षक बघताय? प्रेक्षक बैलाच त्या फॅनच आहेत ना. फॅन असल्यामुळे काय माणसाच्या अप्रूप पण वाटत्या. बैल पण एक नंबर मध्ये पळतोय विषय. आम्ही बबलू चाचा आहे ना बैलापासून खूप दूर असतो आम्ही ही फॅन लोक. तुम्ही खूप जवळ असता. कसं आहे देवाचं स्वरूप काय कसं वाटतं त्या गाडीवाल्यापासून तुमचं पण नाव म्हणजे झाले चर्चेत गेला आहे ना. बबलू चाचा काय आज हिंद केसरी किताब पटकवलाय तुम्ही पण ओरिजिनल हिंद केसरी. हो, मोठा आनंद आहे आपला. म्हणजे मोरेंचं रेकॉर्ड पण मोडल आजकाल. मोरेंचं रेकॉर्ड नाही कोण मोडायचं कशी पाहिली गाडी आज गट सेमी आणि फायनलला? तिथे थांबलाय का? येऊ का? कटाला मापाचं पाहिली, सेमीला पण चांगली पाहिली, फायनल आता एक नंबर पाहिली. बरेच प्रेक्षक म्हणली गटाला गाडीच पाहिली नाही, सेमीला काय मार खात्या का? पण गाडी मी हांटली नव्हती. गटाला अंदाज आधी घेतला मी बैलांचा. पहिल्यांदा इकडे होती म्हणले अंदाज घेऊन हांटली. ज्योती म्हणतो की नाही पाहिली म्हणतो ती लास्ट. पण मास्टर माइंड बबलू चाचा आहेत खरे. गाडी काय सांगचाल बबलू चाच्याबद्दल? भाऊ मला वाटलं होतं बकासूर एक नंबर करणारच भाऊ. आज तो केलाच आहे. कशी गटाला वाटलेलं गाडी एक नंबर करेल, वाटलंच सेमीला बी करणार आणि फायनलला बी करणारच भाऊ. वाटलीच होताच एक नंबर होणारच आज. धन्यवाद भाया. आज जे पेडगाव हिंद केसरीचं मैदान झालं त्या मैदानाचा मानकरी ठरलाय आपला हिंद केसरी लखन. दादा नमस्कार. नमस्कार दादा. काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल? कसं आहे मैदानाचं? ह्या मैदानासारखं याच्या अगोदर मैदान बघितलं नाही, याच्यानंतर बी बघणार नाही अशी गॅरंटी नाही. मैदान एक नंबर. अशा दादा एवढ्या मोठ्या मैदानात लखन आज फायनलला राहिलाय, काय सांगतात? ते तर आमच्या देवाची कृपा आणि त्याचं पळ. दादा काय म्हणजे अनेक जणांना आहे ना अशा मोठ्या मैदानात गट जरी पास झाला तरी अभिमान वाटतो, पण लखन आज तुम्हाला हिंद केसरी किताब मिळवून देणार. आम्हाला नाही मिळवणार तो हिंद केसरी किताब. आम्ही पण समजा त्याच्यासाठीच आम्हाला नको तो हिंद केसरी. त्याचं नाव राहिलं खूप झालं आमच्यासाठी. आम्हाला काय करायचं? दादा काय म्हणजे आता एवढा पळतोय, आता महाराष्ट्रात एक नंबरला पळतोय, मागणी झाली का लखन? लखनला खूप मागणी झाली भाऊ, पण लखन विकायचं नाही त्याच्यामुळे त्याचं नावच नाही घेतलं. आज कसं नियोजन लावलेलं हिंद केसरी बकासूर संघ? नियोजन आपले मनोहर शेट्टी त्यांनी लावलेलं. कशी पाहिली गाडी? काय गट? गाडी एक नंबर. गटाला थोडी जरा कमजोर पळाली, सेमीला चांगली पळाली. तर मित्रांनो आपण दादा सहकार्य कोण कोण असतं म्हणजे तुमची संभाजीनगर वरनं टीम येते सगळी? सहकार्य म्हणजे आमचे संभाजीनगर सर्व संभाजीनगरचे माणसं पण आपले लखनचे खूप फॅन आहे. आणि आपले अमरावतीचे जिगरी ग्रुप हे सर्व लखन म्हणजे असं कोणीच फरक धरत नाही. लखन म्हणजे सगळ्यांचा आमच्या म्हणजे. आणि लखन एक खास आहे की तो दुसऱ्यांपाशी म्हणजे तुम्ही अनेक महाराष्ट्रात ह्या भागात आले की अनेक जणांच्या गोट्यावर राहतात आणि लखन तिथं राहतो नीट आणि तुम्हाला सहकार्य पण करतात त्यासाठी. तर ते कसं आहे, लखन बैल पळतो म्हणून आम्हाला इकडले सहकार्य करतात. आणि बैलाची खासियत अशी की बैल बिमार होत नाही, कुठं पण जाऊ द्या, कसा राहू द्या, त्याला सवय आहे बाहेर राहायची, त्याच्यामुळे त्याची काय अडचण नाही. दादा एवढा प्रवास करून आल्यावर काय त्रास होतो का? नाही, आम्ही 2 दिवस अगोदरच येतो. तो मैदानात येतो, नाही तर कोणाच्या गोठ्यावर थांबतो, त्यामुळे त्याला काही त्रास होत देत नाही. दादा विकास एकदा मागल्या पहिलं मैदान फलटणचं झालं, विकास म्हणलेला आम्हाला पैर देत नव्हतं कोण, आता लखनचं पैर वेटिंगला आहेत, काय सांगता? आमची भाग्य नाही दिला आम्हाला. आम्ही 2 वेळा आमच्या भागात सेमील मार खाल्ला पायऱ्यासाठी. नंतर आम्हाला एक बैल चांगला गावला, आम्ही आमच्या शंकरपटात हाकालला. त्यानंतर फलटणला आणला, मग आंतरमोजाचं काम होतं,
आणि त्यापासून आम्हाला समजा वेटिंगला आहे. दादा काय म्हणजे आज बकासूर आणि लखन कशी पळत्या गाडी का? गाडी जशी म्हणावं अशी पळाली नाही तरी बी आमच्या नजरेनं, कारण गाडी खूप पळायला पाहिजे ना, गाडी तशी पळाना. तर मित्रांनो आहे ना दादांच्या सहकार्यांबरोबर बोलूया. दादा नमस्कार. तुम्ही सकाळपासून लखन पाशी आहे, काय सांगताल आजच्या मैदान बद्दल? एवढं प्रेक्षक बघताय. आता लखनवर आमचं असं प्रेम आहे की आम्ही अमरावतीवरनं स्पेशल आलो आहे आजच्या पहिल्यासाठी, आणि आजचा हिशोब म्हणजे पकडून चला 2 शेकडीचं अंतर असायला पाहिजे होतं आता, नाही आकाश? हो, 2 शेकडीचं अंतर आमच्या नजरेत लखनच्या हिशोबात राहिलेच पाहिजे होतं, आणि ते फायनल करणं असतो काम. कसं आजचं नियोजन कसं लागलेलं बकासूर? ते नियोजन तर आकाश सेट मुळेच लागते ना नियोजन. एवढं प्रेम बघताय लखनला, सकाळपासून त्याच्यासोबत गर्दी आहे, एकंदरीत कसं पाहतो एवढं प्रेम दादा? आता प्रेम म्हणजे आम्ही 850 किलोमीटरवरून इथे आलो, प्रेम आहे म्हणून आलो ना इथं. कसं मग दादा बरेचदा आहे ना लखनला पैरे मिळत नव्हते पहिलं, पण आता वेटिंगला पैरे. आता लखनची जसं चांगली पोरगी दिसते तसं बायोडाटा लंबी लिस्ट लागते, तसं लखनचं काम झालंय आता. पहिले पोरगी डिफॉल्टर होती, आता 1 नंबर पोरगी आहे. दादा आम्हाला देव आणि लखन कधी पळताना दिसणार तुमच्या इकडे सुपर फास्ट जोडी? ते आकाश शेठ सांगू शकते तुम्हाला. दादा देव आणि लखन आम्हाला कधी दिसणार पळताना? देव आणि लखन. देवा आणि लखन भेटतील तुम्हाला बघायला, पण आता सध्या तर इकडं ऑफ सीझन झालंय, आमच्याकडं कधी पण दिसतील. दादा तुमच्या इकडे कशी मैदान असते? तो पण शंकरपाट का? शंकरपाट आता बिनजोड तिकडे पण. आता सध्या बिनजोड फुल चालू आहे. हप्त्यात 3 वेळा अड्डे भरतो आमच्याकडे, एक 25-30 किलोमीटरच्या अंतरावर फुल अड्डे चालू असतात. तर टॉपची गाडी जर कधी पकडली आम्ही, जर कोणी असं खाजवलं तर मग एखाद्या वेळेस देवानी लखनची गाडी पळणार तिकडे. दादा तिकडं फेऱ्याला पण आम्ही समजा एखाद्या एमटी फेरा पण घ्यायचा असेल तरी देवा आणि लखन घेतो. दादा तुमची एक इंस्टाला रील्स पेन पडलेली देव आणि लखनची. दादा त्या गाडीला एवढं स्पीड आहे की लक्षागत गाडी पळते आधी. आणि आपल्या लखनला लक्षाचा छोटा लक्षाचा मान दिलाय लखनला, काय सांगता? त्यात खूप अभिमान वाटतो आम्हाला त्या गोष्टीचा. आणि बैल म्हणजे बैलाने ती शान ठेवलेली आमची. दादा 1 मिनिट. दादा नमस्कार, परिचय द्या तुमचा. मी अनिल उबाळे. दादा काय म्हणजे आज जेवढी तुम्ही किती किलोमीटर वरून आलाय तुम्ही? आज 400 किलोमीटरवरून आलोय. आज तुम्ही जेवढी बैल आणलीत ना, 1-2 वासरं आणली, ते लखन आलाय, सगळे आज गट पास केलाय सगळ्यांनी, काय सांगचाल? एवढं खुशी वाटली, एकदम चालले पळाले, खुशी वाटली मस्त एकदम. आज दादा शिव पण तुमचा आता 1 नंबरातच पळतोय, मागणी झाली का आज वासरासनी? नाही अजून काही सांगते देणार का? मागणी सांगता येत नाही अजून काही. मालक काय पैऱ्याला काय पैराच काय नाही, चालतंय करतोय पैरा करते ना. तर मित्रांनो आहे ना लखनच्या सहकार्या पण शिंपीने येऊया. भैया नमस्कार. सकाळपासून एवढ्या उन्हात लखन बरं आहे, तुम्ही कसं असतं एकंदरीत नियोजन कसं असतं त्याचं? नियोजन त्याचा मालक करतो. नियोजन म्हणजे तुमचं नियोजन आणण्यापासून सोडण्यापासून सगळं लखन तुमच्या दादा काय? हा बैलाचं वैशिष्ट्य असं आहे की हा बैल कुठं जरी गेला त्याला बिमारी ते अजिबात होत नाही. गोट्यावर कोणत्या गोट्यावरती बांधायचा त्याला काही होत नाही, तो व्यवस्थित राहतो. त्याबद्दल तो संभाजीनगरला तिकडे तो गाजलेलाच आहे. इकडे बी पुन्हा साईड, मुंबई साईड इकडे चौकड त्याने नंबर केलेला आहे. म्हणजे दादा आहे ना लखनचं 7 समुद्रा पार नाव झालंय. कसं वाटतंय दादा? आम्हाला असं कधीच वाटलं नव्हतं की लखन एवढं मोठा हे होईल. पण आम्हाला एक तर पहिले स्टार्टिंगला आम्ही आलो त्या पिरियडला आम्हाला कोणी बैल देत नव्हतं. आता सर्व सहकार्य करतात आणि सर्व हे करतात. दादा काय म्हणजे बैल का देत नव्हती लखन? पहिले स्टार्टिंगला ज्यावेळेस आलता तो त्यावेळेस त्याला गॅरंटी नव्हती, त्यामुळे पळण. दादा लखनभर पळण्यासाठी दुसऱ्या बैलानं वायदे पण मागितले लखनला, आता त्यांचाच फोन येत असेल, काय सांगाल कसं वाटतंय?
खूप छान वाटतंय आता. हा दादा लखनचं वैशिष्ट्य काय सांगायला म्हणजे तो कुठं बी नेला तुम्ही अनेक 7 समुद्रा पार फिरता तरी आजारी पडत नाही म्हणताय तुम्ही. आजारी निवडत कसं त्या कुठल्या खांदी पळतो? दोन्ही खांदी पळतो. दोन्ही खांदी बोलतो. दादा तुमच्या इकडच्या शर्यतीत आणि इकडच्या शर्यतीत काय फरक काय वाटतो? आमच्या तिकडे एकच गाडी बोलते, एकच गाडी पळते. सिंगल गाडी हा दादा एवढ्या पेडगाव पहिला नंबर मारला. पेडगाव हिंद केसरी गुलाल एक वेगळाच गुलाल असतो. आजचा आनंद कसा आहे? आजचा आनंद खूप छान. जे आज आम्हाला एवढं हे वाटलं नव्हतं, आज खूप आनंद होतो. आज त्यांनी संभाजीनगरचं नाव रोशन केलं. हा दादा धन्यवाद. वरझडीला बी पहिला नंबर येईल चंद्रामडे. धन्यवाद दादा.